बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो, आम्हाला गणित येत नाही, आम्हाला रिझनिंग येत नाही, आम्हाला इंग्लिश येत नाही आणि आम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये मग कशा पद्धतीने पुढे जाणार. अशा वेळी विद्यार्थ्यांनी एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्यासाठी हीच तर एक संधी आहे जे आपल्याला आजपर्यंत आलं नाहीये, जे आपल्याला आजपर्यंत येत नव्हतं. त्या गोष्टीला नव्याने सुरुवात करून सुरुवातीपासून प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन आपल्याला त्याच्यामध्ये यशाचे शिखर गाठता येऊ शकतात. ज्या लोकांना थोडं येतंय त्या लोकांना तो तितका आत्मविश्वास असतो, त्यामुळे ते कधीही सुरुवातीपासून सुरुवात करत नाहीत. तर आपल्याला जर मुळातच काही येत नसेल तर आपल्यासाठी ही सुवर्ण संधी नाहीये का? आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. दिवसातला जास्तीत जास्त वेळ अभ्यासामध्ये घालवावा लागेल. ज्या गोष्टी आपल्याला समजत नाहीयेत त्याच्यासाठी मार्गदर्शन घेऊन, त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन घेऊन आणि आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये कुठेही कमी न पडता कन्सिस्टन्सी ठेवून जर अविरत प्रयत्न चालू ठेवले तर नक्कीच तुम्हाला त्या विषयामध्ये, त्या सब्जेक्टमध्ये कुठेतरी चांगले मार्क्स मिळवता येतील. हेच तर सोडा, तुम्हाला कुठेतरी टॉप करता येऊ शकतं. असे सब्जेक्ट जे कधीही तुमच्या अंगवळणी पडले नाहीत, तुमच्या डोक्यात घुसले नाहीत, या सगळ्या सब्जेक्ट्सला कुठेतरी आपल्याला आज नवीन मार्ग देता येईल. मी सुरुवातीपासून सुरुवात करतोय आणि ही सुरुवात दमदार असली पाहिजे. याच्यासाठी जे प्रयत्न असले पाहिजे ते दमदार असले पाहिजे आणि अशा प्रयत्नांनी मी कुठेतरी त्या सब्जेक्टमध्ये माझ्या यशाचे शिखर गाठून राहील आणि या शिखरावर बसून ज्यावेळी तेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील त्यावेळी जो आनंद असेल ना, तो आनंद गगनात सुद्धा मावणार. सो हीच तुमच्यासाठी योग्य संधी आहे. ज्या लोकांनी तुम्हाला सांगितलंय तुम्हाला गणित जमत नाही, ज्या लोकांनी तुम्हाला सांगितलंय तुम्हाला इंग्लिश बोलता येणार नाही, ज्या लोकांनी तुम्हाला सांगितलंय तुमची बुद्धिमत्ता कुठेतरी कमी आहे, त्यांना हे प्रूव्ह करण्याची की तुम्ही कुठेतरी चुकला. माझ्या क्षमतेवर तुमच्या शब्दांपेक्षा विश्वास जास्त आहे माझा.